माइंड कर्जी हा कल असाच चालू राहिला तर अजूनही रिझर्व्ड एक स्टेटमेंट करायचं झालं तर महागठबंधनसाठी परिस्थिती अवघड आहे। एनडीएसाठी ती एक सोयीची आहे, सकारात्मक आहे, सत्तेच्या दिशेने जाणारी आहे। पण माझा तुम्हाला विचारणं आहे, असं असेल तर मग असंतोष, भाजप विरोध आणि राहुल गांधींची सगळा प्रचार प्रसार आणि बाकीच्या गोष्टी करण्यात आल्या होत्या, आरोप करण्यात आले होते, अजूनही जमिनी वास्तव, जातीय वास्तव या गोष्टी राजकारणाच्या फार वेगळ्या ठरतायत का बिहारमध्ये? नाही, असं नाही। इथे जमिनी वास्तव, जातीय वास्तव हे म्हणण्यापेक्षा मी जास्त महत्व देईन इकॉनॉमीला। 10,000 रुपये 1.5 कोटी, प्रसन्न पुन्हा एकदा सांगतोय मी, अगदी काल दुसऱ्या एका ठिकाणी जाताना याचा अभ्यास करून गेलो तो 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये नॉन रिफंडेबल बेसिसवर बिहार सारख्या इकॉनॉमी अतिशय वीक असलेल्या राज्यामध्ये जर प्रत्येक कुटुंबातल्या एकेका महिलेच्या अकाउंटला 10,000 रुपये जात आहेत तर त्याचा इम्पॅक्ट किती व्हावा जो आपल्याला आता एनडीए 84च्या रूपाने आणि त्यातनं भाजपला जास्ती 101 पैकी याचं कारण जे इंटरनल कॅम्पेन आहे ते वेगळं आहे किंवा एनडीए तर 90 पर्यंत पोहोचलेला आहे तो तिथे इफेक्ट दिसतोय। आणि जर तुमची परवानगी असेल तर दुसरा एक मुद्दा मला सांगायचा आहे तो दारूबंदीचा। याचं कारण एक क्रेडिट असंही नेहमी दिलं जातं की या दारूबंदीमुळे भलेही बिहारमधले पुरुष ते नाराज असतील किंवा असे अनेक रिपोर्ट्स आहेत जे गुजरातमध्ये सुद्धा मी पाहिलेले आहेत की बॉर्डर स्टेटमध्ये जाऊन बॉर्डर स्टेटच्या बाहेर जाऊन दारू वगैरे मिळवायची, ते तसं जरी असेल किंवा इलिसिट लिकर मोठ्या प्रमाणात गुजरात काय किंवा बिहार काय सगळीकडे चालत असेल पण राज्याचा रेव्हेन्यू बुडतो त्याची फिकीर नाही। महिला सुखी आहेत त्याला महत्व आहे आणि हे दोन फॅक्टर, महिला या बिहारमध्ये सुमारे 55 ते 60% महिला तिथे राहतात आणि त्या दारूबंदीमुळे आणि या 10,000 रुपयांच्यामुळे हे एनडीएच्या पारड्यात त्यांनी मतदान केलेलं आहे। इथे त्यांनी जात ठेवलेली नाही, म्हणजे एक प्रकारे राम मंदिर आणल्यानंतर मंडल आयोगाला ते काउंटर करण्यासारखं एक झालेलं होतं। तर तशा प्रकारचं आता हे सर्वांच्या पलीकडे आम्ही तुम्हाला अधिकृतरित्या लाच देतो असं वाटावं, मग ती 1250 असेल मध्य प्रदेशात, महाराष्ट्रात असेल 1500 तर बिहारमध्ये 10,000, प्रत्येक राज्यात ती वेगळी, नाव वेगळं असतं पण ही नेमकी इकडे मात्र मी तुमच्याशी मी असहमत आहे कारण मी याला लाच वगैरे नाही म्हणणार। मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो 2024 ला सुद्धा काँग्रेसने सुद्धा भाजपचे 1500, महायुतीचे 1500 तर त्यांनी 2100 वगैरेचे दावे केले होते। त्यामुळे ती ज्याला करतात, ज्याला देता येते त्याच्या दृष्टीने मदत आणि विरोधकांसाठी ती लाच असते असं म्हणून आपण त्या मतदारांना सुद्धा हिणवतोय। माझा आक्षेप नक्कीच आहे त्या फ्रीबीज बद्दल, पण मी त्याला लाच वगैरे म्हणून त्या मतदारांच्या बुद्धिमत्तेवरती प्रश्न नाही। मला थोडंसं पूर्ण करून देता, मला त्या बाबतीत मी त्याला लाच आपण विरोध बरोबर आहे, लाच नका म्हणून। अरे पण मला विरोध करू द्या, मला बोलू द्या पहिले। मृणाल मॅडम बोलतील मग मी येतो तुमच्याकडे। ठीक आहे। तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये याच पद्धतीने काँग्रेस जिंकलाय, हा चिंतेचा मुद्दा जरूर आहे। प्रसन्न तुम्ही म्हणताय ना त्याला मी पूर्णतः सहमत आहे की अर्थकारण कोणत्या पातळीवर न्यायचं, पण हा केवळ एका राजकीय पक्षांनी साधलेला डाव नाही आणि त्याला तुम्ही म्हणजे लाच वगैरे नाही म्हणू शकत। आता जनता बघत असते की नेते किती श्रीमंत झालेले आहेत, त्यांना जर काही सनदशीर मार्गांनी मिळत असेल आणि महिला तसं मतदान करत असतील जे दिसतंय आता, कल हेच निकाल असेल तर त्याचं जास्त डीप अनालिसिस करावं लागेल, आरोप करून होणार म्हणजे आता हा चर्चेचा आता ती वेळ नाही, अन्यथा त्याच्यामध्ये अगदी मिनिमम इन्कम स्कीम किमान मला क्लॅरिफिकेशन देऊ दे। बोला। हे बघा तुमचं म्हणणं हे होतं की याला लाच म्हणू नये, माझं म्हणणं असं आहे, मी अगदी हे आत्ताची उदाहरणं देतात कर्नाटकात, तेलंगणा, मी 1989ला जातो। 1989ला जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते आणि व्हीपी सिंग आणि त्यांचा एक टसल सुरू होतं आणि असं जवळपास एक कल आलेला होता की व्हीपी सिंग जिंकतील, तेव्हा ऐन इलेक्शन सुरू असताना राजीव गांधींनी 5,000 कोटी 1989 सालची महिलांच्यासाठी, पुन्हा तोच प्रश्न जो आता महिला आपण तेलंगणापासून मध्य प्रदेशापासून आपण बोलतोय, राजीव गांधींनी महिलांच्या विकासासाठी
5,000 कोटीची स्कीम अनाऊन्स केलेली होती. आणि टाइम्स ऑफ इंडियाचे कार्टूनिस्ट RK लक्ष्मण यांचं कार्टून मला लक्षात आहे. एका मतदान केंद्रासमोर लाईन लागलेली आहे, कॉमन मॅन आणि त्यांची पत्नी उभी आहे आणि राजीव गांधी हळूच जाऊन एक 5,000 कोटी असा असलेला हंडा नेऊन दाखवत आहेत. ते कार्टून जेवढं दाखवायचं ते सांगू शकत होतं. मला हेही आठवतं की त्यावेळच्या कमिशनरनी, इलेक्शन कमिशनरनी हे सांगितलेलं होतं हे अयोग्य आहे, पण आम्ही काही करू शकत नाही. प्रश्न हा आहे, दिस इज द टाइम की या फ्रीबीज योग्य आहेत का, हा प्रश्न तर आपण बोलू फ्रीबीज शकतो. म्हणा, माझं काहीच म्हणणं नाही, त्याबद्दल चर्चा होऊ शकते. पण त्याच वेळी मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की काँग्रेसच्या अनेक पक्षांनी मिनिमम बेसिक इन्कम किंवा युनिव्हर्सल इन्कम स्कीमला पाठिंबा दिलेला आहे तत्वतः. पण आता तो चर्चेचा विषय नाहीये. मला आपले भाजप आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे जायचं. मी माइंड येतो तुमच्याकडे. आपल्याला प्रत्येकाला मला वेळ द्यावा लागेल, कारण आता जसजसा निकाल येत चाललाय तसं आपल्याला निकालाबद्दल बोलावं लागेल. पहिल्यांदा भाजप, त्यानंतर हनुमंत, मी तुमच्याकडे पण येतो. मी भाजपची इमिजिएट प्रतिक्रिया घेतो, कारण सर्वाधिक सिंगल लार्जेस्ट पार्टीचा आघाडीचा कल, म्हणजे ज्याला आघाडी मिळालेली तो भाजप आहे. आतामध्ये सर्वाधिक सिंगल लार्जेस्ट आघाडी मिळवणारा पक्ष भाजप आहे. म्हणून त्यांना विचारतो की या यशामध्ये नितीश कुमारांचा चेहरा आणि भाजपचं ग्राउंड वर्क याचा हा परिणाम आहे का? विनायक आंबेकर आहे. आणि मोदींनी बिहारवर केलेलं प्रेम आणि बिहारच्या विकासाचा त्यांनी आखलेला रोड मॅप याचाही परिणाम आहे. आणि नितीश कुमारांनी त्यांना दिलेली साथ, त्या दोघांचा समन्वय, त्या दोघांचा अंडरस्टँडिंग आणि त्याच्यातून झालेला बिहारचा विकास याचा 100% भाग आहे. हनुमंत काय म्हणताय? वेळ लागेल, हे निकाल सुरुवातीचे आहेत. आणि जसं आता भाजपाच्या प्रवक्त्यांनी एकमेकांमधला समन्वय आणि एकमेकांविषयीचा आदर सांगितला तसं नव्हतं. 26-27 जागेवर NDAचे पक्ष एकमेकाच्या समोर लढत होते. खुद्द लोक जनशक्ती पार्टीच्या त्या पासवान यांनी सांगितलं होतं की राज्यातली कायदा सुव्यवस्था ही कधी नव्हे ती ढासळलेली आहे. म्हणून 10,000 रुपये देण्याचा परिणाम ह्याला लाचच म्हणलं पाहिजे. कारण जर काँग्रेस पक्षानं सांगितल्याचं उदाहरण इथं वारंवार दिलं गेलं, आपल्याकडूनही दिलं गेलं, तळाकडून दिलं गेलं. सरकार आल्यानंतर कंटिन्यू 5 वर्षे ती मदत देणं ही काँग्रेसची नियत आहे. आणि निवडणूक आल्यानंतर 10 दिवस अगोदर, सरकार 20 वर्ष आहे पण 10 दिवस अगोदर 10,000 रुपयाची लाच देणं, ह्याला मतं विकत घेण्याची, सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याची आणि मतदारांना विकास कामं न करता त्यांचं फक्त मतदान विकत घेण्यासाठीची सरकारी तिजोरी वापरणं, याला मी माझ्या भाषेमध्ये लाचच म्हणेन. जात आहेत तो मार्ग तुम्ही पण अनुसरता. तुम्ही जाहीरनाम्यातून ज्या गोष्टी देता ते हे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट करतात. सर्व राजकीय पक्ष एकाच रीतीने वाटचाल करतात आणि त्यामुळे अर्थकारणावर फार मोठा परिणाम होतो. अर्थात बिहारमध्ये नक्की काय होत आहे, मताधिक्य किती आहे हे लक्षात आल्याशिवाय या सर्व गोष्टींवर बोलणं थोडं अनुचित आहे. प्रसन्न, जरा मला सांगता येईल? मी माइंडकर येतो तुमच्याकडे. फक्त यामधला हनुमंत पवारांच्या मुद्द्यावर मी भाजपची प्रतिक्रिया घेऊन तुमच्याकडे येतो, म्हणजे माइंडकरांकडे मी हे विनायक आंबेकरजी. आता आपण ज्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला पाहिलं की हर महीना आपके खाते में खटाखट पैसा आएगा, त्यावेळेला यांना गोड वाटत होतं. आणि आता भाजपवर आरोप करतायत की ही लाच आहे म्हणून. मी पुन्हा एकदा सांगतो, माननीय नितीश कुमारांनी पहिल्याच सभेमध्ये ही स्कीम जाहीर करताना हा इन्सेंटिव्ह आहे, हे तुम्हाला दिलेलं मोटिवेशन आहे. तुम्ही जर का चांगला उद्योग केल्याचं लक्षात आलं तर तुम्हाला 1,00,000 रुपयापर्यंतची मदत पुढच्या 5 वर्षामध्ये केली जाईल असं स्पष्टपणे सांगितलंय. दिस इज नॉट वन टाइम, दिस इज ए जस्ट बिगिनिंग. ही फक्त सुरुवात आहे. याच्या पुढे त्याच महिलांना, त्यातील ज्या सगळ्या चांगल्या उद्योग करतील त्यांना सबलीकरणासाठी 1,00,000 रुपयापर्यंतचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे हे बिलकुल लाच नाही, हा फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे, हा इन्सेंटिव्ह आहे, हे मोटिवेशन आहे. मला माइंडकरांना प्रश्न विचारायचा. माइंडकर, तुम्ही ते आधीचं काय उत्तर द्यायचे ते द्याच. एक माझा प्रश्न असा आहे, भाजपवर एक असा आरोप नेहमी होत आला की भाजप सोबतच्या सहकारी प्रादेशिक पक्षाला संपवतो आणि त्याच्या बळावरती वाढतो. इथे मात्र असं दिसतंय की NDA अंतर्गत सुद्धा एक वेगळ्या अर्थानं नॅरेटिव्ह वापरायचं. NDA अंतर्गत नितीश कुमारांचा पक्ष भाजपला टफच देतोय, त्याची सुद्धा उत्तमच आकडेवारी आणि त्याचा कॉम्पिटन्स बघायला मिळतोय. मग या न्यायाने भाजपवरचा हा आरोप हा आता या बाबतीत, बिहार बाबतीत चुकीचा नाही का ठरत?
तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देतो. आणि तो मी माझ्या या आधीच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणलेला होता की बिहार हा शेवटी समाजवाद्यांचा गड मानला जातो. जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया. उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग असून सुद्धा तो तिथे राहिला नाही. तेवढा याचं कारण तिथे राम मंदिर हे कार्ड चाललं, त्याच्यामुळे एक वेगळा परिणाम आपल्याला दिसला. पण बिहार तसा झाला नाही. लालू आणि मुख्य म्हणजे तो न होण्याचं कारण लालू आणि नितीश यांच्यातली किंवा लालू, नितीश आणि पासवान या तिघांचीही झालेली फाटाफूट. तुम्ही इमॅजिन करा, हे तिघ जण समाजवादी पक्ष जनता दल म्हणून एकत्र असते तर आज भाजप आहे त्या पोझिशनला असता का? नाही. तिथून नितीश कुमार वेगळे आहेत, आज चिराग पासवान आपला पक्ष घेऊन वेगळे आहेत. आणि मायंकर त्यालाच राजकारण म्हणतात. मी कुठे नाही म्हणतोय त्यालाच राजकारण म्हणतात. नाही म्हणतोय मी, फक्त अशाच प्रकारे जोडतोड करावी लागते. मला हे कुठेही नाही म्हणायचं नाही. मी घडलेली फक्त घटना. तुमचा प्रश्न असा आहे हे इथे का होऊ शकलं नाही, तर याचं कारण हे आहे की जर हे एकत्र राहिलेले असते, ज्यांचं मूळ समाजवादी जयप्रकाश नारायण, राम मनोहर, तो समाजवाद सोडा. मायंकरजी सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप आहे. काय म्हणताय तुम्ही? समाजवादाचा गड बिहार, सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप आहे. कसला समाजवादाचा गड आहे तो? असं आहे की राजद, नितीश कुमार आणि चिराग पासवान या तिघांची टॅली करा तर ती भाजपच्या कितीतरी पुढे आहे. पुन्हा मी तेच वाक्य सांगतो. यांनी हे राजकारण तुम्ही म्हणता की पक्ष फोडले, मला मान्य आहे. मी बॅकस्टॅबिंग हा शब्द मानत नाही, जो वारंवार शरद पवारांच्या बाबतीत महाराष्ट्रात केला जातो. आपण आपली बॅक का दाखवावी विरोधक, असं माझं म्हणणं आहे. हे तर होणारच, हे मी मान्य करतो की नितीश कुमारांना फोडलं, चिराग पासवानांना आपल्याकडे वळवलं गेल्या 2020 साली, हे होणार. पण तुमचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की का म्हणून असं होतं, तर त्याचं उत्तर एवढंच आहे की समाजवाद्यांचा 3 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले तो गड आहे आणि ते तिघ जण एकत्र आले तर भाजप कुठेही नाही. तेव्हा भाजपला लक्षात आलं की यातले आपण 2 घटक आपल्याकडे घ्यावेत. ते त्यांनी घेतले आणि त्यांच्या भरवशावर, त्यांच्या खांद्यावर उभं राहून, बरं एक लिहून देतो, भलेही हे आलेलं नसेल, काहीही झालं, अगदी नितीश कुमारांना कमी जागा असल्या तरी सुद्धा नितीश कुमारच मुख्यमंत्री राहतील, कारण भाजपला मायंकर ते तर भाजपने जाहीरच केलेलं आहे. भाजपला नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान ठेवायचं. पण त्यांनी जाहीर केलेलं आहे, भाजपने जाहीर केलेलं आहे की नितीश विल बी अवर सीएम फेस. देयर इज नो कन्फ्युजन. याचं कारण त्यांना आपल्या सरकारला धक्का लावू द्यायचा नाही, ते महत्वाचं आहे. ठीक आहे, सरकार महत्वाचं आहे केंद्रातलं. बरं, आता फक्त तुमचं म्हणणं आणखी वेगळ्या प्रकारे मांडायचं झालं तर मग काँग्रेसचा पराभव का होतो? कारण नितीश आणि बाकीचे येत नाहीत. निर्णय हे त्या पक्षांनी पॉलिटिकल रियालिटी लक्षात घेऊन घेतलेले आहेत. त्यामुळे हे एकत्र आले तर एक असं चित्र तयार होईल, तसं तयार होईल, याला अंत नाही. मग तसं म्हणायचं झालं तर आता महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये एक मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाला लोक आहेत, यांच्यामुळे भाजप मोठा आहे. राजकारण असं सगळं मिश्रण करूनच करावं लागतं. काँग्रेस ब्लॉक, मला सांगा, म्हणजे मला आता त्या इतिहासात जायचं नाहीये. काँग्रेस विरोधी ब्लॉक जो तयार झाला होता जयप्रकाश नारायण यांच्या नंतरचा, इमर्जन्सी नंतरचा, तो कोण होता? लेफ्ट लिबरल होता. काँग्रेस कोण होती? लेफ्ट लिबरल होती. झाले ना वेगळे, लढले ना एकमेकांच्या विरोधात. त्यामुळे अशा समीकरणांना एका पातळीनंतर फक्त अकॅडमिक डिस्कशनचा ज्यूस राहतो आणि चर्चांची फक्त खोमारी वाढवली जाते. त्याला वास्तवाचं भान त्या दृष्टीने दिसत नाही. मी मृणाल मॅडमकडे जातो आणि त्यानंतर हनुमंत पवार आणि विनायक आंबेकरांकडे. मृणालजी, ताज्या या विषयावरची कमेंट. खरं तर यावेळेला भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण होईल याबद्दल कमालीची संदिग्धता ठेवलेली आहे. कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलं गेलेलं नाही, कोणालाही दिलं गेलेलं नाही. साधारणतः भारतीय जनता पक्षाचे चाणक्य या नावाने जे ओळखले जातात त्या अमित शहांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की ते आम्ही ठरवू. साधारणतः संदिग्ध उत्तर देऊन अनेक शक्यता त्यांनी ओपन केलेल्या आहेत. फक्त सध्या तरी सिंपल मेजॉरिटीच्या दिशेनं तिकडच्या एनडीएची जोरदार वाटचाल. मृणाल मॅडम, एक आपण लक्षात घेऊ की सध्या याच्यात मताधिक्य किती आहे हे कळल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षावर येणं तसं कठीण आहे. की फरक दोघांमधला जर कमी असेल त्या मतदारसंघातला, तर कदाचित चित्र पलटू शकेल. जी शक्यता कमी असू शकते महिलांनी इन ब्लॉक वोटिंग केलं असेल तर. आता पोट प्रश्न उपस्थित होतो तो, जनता दल युनायटेडनी 101 पैकी किती जागा जिंकलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाने 101 पैकी किती जागा जिंकलेल्या आहेत. थोडंसं धाडसानी विधान करते मी या क्षणी, कदाचित सामाजिक अभिकरण सुरू करायला भारतीय जनता पक्ष चिराग पासवान यांना
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अप्रत्यक्षरित्या आणतं का याकडे लक्ष ठेवावं लागेल. मी जरा आधी विधान करतेय, थोडं धाडसानी करतेय. निकाल लागल्यावर त्याबद्दल बोलणं जास्त उचित ठरेल. पण कदाचित असंही होऊ शकेल की यावेळेला नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाहीत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा वेगळा असेल. अर्थात जागांची टॅली आपल्याला समजल्याशिवाय याबद्दल बोलणं सध्या तरी योग्य नाही आहे. आत्ताच्या क्षणीचा मला एकच संदेश वाटतोय, ज्याबद्दल आपण सातत्याने चर्चा करतोय. आपण एक्झिट पोलमध्येही त्याच विषयावर चर्चा केली होती. महिला राजकारणाचं चित्र बदलवणार आहेत आणि महिलांचा वाढीव टक्का, महिलांचं कोणत्याही गोष्टीला कोणालाही न जुमानता मतदान करणं हा भारतातला एक स्थायी भाव होऊन बसणार आहे. मला हनुमंत पवारांकडे जायचं. हनुमंत, आपण या जागांचा कल पाहतोय, त्यातला सत्ता स्थापन वगैरे पुढचा भाग आहे. पण मी महागठबंधन अंतर्गत सुद्धा पाहतोय राजद 75 वर आहे, काँग्रेस 6 वर आहे. काँग्रेसला अजूनही म्हणजे प्रादेशिक पक्षांचा जो काही आहे तो समाज आधार आणि मताधार त्यांना मिळत चाललेला आहे. काँग्रेसला मात्र अजून जमीन धरता येत नाही, पकडता येत नाही, स्वतःला वाढवता येत नाही असं म्हणायचं का? बिहारबद्दल तुम्ही बोलत असाल तर बिहारमध्ये आम्ही महागठबंधनमध्ये आरजेडीच्या सोबत आहोत. आरजेडी हा मोठा पक्ष आहे, जास्त जागा त्यांनी लढलेल्या आहेत, त्यांचा जनाधार मोठा आहे हे मान्य करून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यामुळे आता बिहारच्या अनुषंगानं काँग्रेसला जनाधार मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा आम्ही ज्या आघाडीत आहोत त्या आघाडीच्या अनुषंगानं आम्ही त्याच्याकडे बघतो. महागठबंधनला जनाधार हेच आमच्यासाठीची प्रायोरिटी असेल. मृणाल मॅडम म्हणल्या तसं थोडी वाट बघूया कलाची. मताचं किती मताधिक्याचं मागे पुढे होतंय त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी ठरतील. थोडी वाट बघू आणि मग आपण त्याच्यावर निष्कर्षाप्रत येऊ. पण हनुमंत, हे तर मान्य करावं लागेल की राहुल गांधींनी गेल्या काही काळामध्ये स्वतःची प्रतिमा बदलली अनेक मुद्द्यांवरती. म्हणजे आधीच्या निवडणुकीत राफेल असेल, या नंतरच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार आणि बाकीचे मुद्दे असतील, आता तर मतचोरीचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. एक सिरियस आणि फुल टाइम राजकारणाची प्रतिमा त्यांनी नक्की बनवलेली आहे आणि एक वातावरण तयार केलेलं हे तर कोणी नाकारणार नाही. अशा परिस्थितीमध्ये अगदी आश्चर्यकारक नाही म्हणजे लगेच काँग्रेस अगदी राजदला टक्कर देऊ लागली वगैरे, पण किमान जो एक प्रतिसाद बघायला मिळायला हवा होता असं होत नाहीये. म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये काही पॉप्युलर राजकारणाबद्दल म्हटलं जातं, काही गर्दी तर खेचली जाते, मतांमध्ये परावर्तित होत नाही. तर राहुल गांधींची सध्या ती फेज आहे, काँग्रेसची ती फेज आहे सध्या. आरजेडीच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा होता. आरजेडीच्या ज्या जागांचं तुम्ही संख्या आता दाखवताय त्याच्यामध्ये काँग्रेसनं आपल्या मागच्या वेळेसपेक्षा कमी जागा घेणं आणि राजदच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं आणि अख्खी वोट चोरीचं 13-14 जिल्ह्यामध्ये राहुल गांधींनी जो झंझावात तिथे केला आणि स्वास्थ्य, शिक्षा, रोजगारावर निवडणूक आणण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, तिथले मुख्यमंत्री वेगळ्या विषयावर हनुमंत तुम्हाला थांबवतोय. महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे, कारण आता पुन्हा एकदा जरा उलटफेर पाहायला मिळतोय. महागठबंधन 90 जागांवर आघाडीवर, एनडीए 95 जागांवर आणि इतर 5. आता जरा गोष्टी, आता मात्र बिहारचं पॉलिटिक्स बिहारी स्टाईलमध्ये बघायला मिळत आहे, कारण आता गोष्टी जरा वेगळ्या दिसत आहेत. एनडीए 95, महागठबंधन 90 आणि इतर 5. हनुमंत, आता कमेंट तुमची. प्रसन्नजी, मी सुरुवातीपासून तेच सांगतो की बिहारचं राजकारण हे स्वास्थ्य, शिक्षा, रोजगार ह्या भोवतीच यावेळेस फिरणार आहे. त्याचं श्रेय जसं यादवांना जातं तसं राहुल गांधींना जातं. या विषयावर तरुण मुलं असतील, बेरोजगार तरुण असतील, आरोग्याच्या प्रश्नावरही असतील आणि तिथं जे जंगलराज विरोध म्हणून जंगलराजच नितीश कुमारांनी आणलेला आहे, ह्या विरोधामध्ये जनाधार येणारच येणार आहे. आम्हाला खात्री आहे. हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाला सोबत घेऊन आणि असंख्य दुसऱ्या गोष्टी करू नये. म्हणजे प्रसन्नजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशा चर्चा आपण बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये होत नाहीत. बिहार निवडणुकीसाठी जे पोलीस मागवले गेले ते यच्चे यावत सगळे भाजपा शासित राज्यातून मागवले गेले. बिहार निवडणुकीमध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी मागवले गेले ते यच्चे यावत सगळे बिहारच्या भाजपाच्या राज्यातून मागवले गेले. अमित शहा साहेब तिथं ठाण मांडून होते, 13 दिवस तिथं मुक्काम ठोकून होते. कोणाला फोन जात होते, अधिकाऱ्यांना काय सांगितलं जात होतं, काउंटिंगसाठी काय निरोप दिले जात होते, दहशत कशी बसवली जात होती, या सगळ्यांच्या विरोधात राहुलजी गांधी महागठबंधनमध्ये तेजस्वी यादवांना सोबत घेऊन लढलेले आहेत. बिहारची जनता, मी सुरुवातीलाही सांगितलं की सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ती खूप संवेदनशील आहे. ती संवेदनशीलता या मतपेटीमधून उघडल्याशिवाय राहणार नाही. थोडी वाट बघूया.